स्वामी म्हणतात, तुमच्या घरात ही 7 लक्षणे दिसत असतील तर समजा स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तासाठी खूप महत्त्वाचा आहे. अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न असतो की स्वामी समर्थांची कृपा आपल्यावर आहे हे कसं ओळखायचं? स्वामी प्रत्यक्ष येऊन सांगत नाहीत, पण त्यांच्या कृपेची काही चिन्हे आपल्याला दिसू लागतात. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, या लक्षणांकडे अंधश्रद्धेने पाहू नका. भक्ती, चांगले विचार, प्रामाणिक प्रयत्न आणि ईश्वरावरील विश्वास यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात. या व्हिडिओमध्ये सांगितलेली लक्षणे श्रद्धा आणि आत्मपरीक्षणासाठी आहेत. चला तर मग जाणून घेऊया ही 7 लक्षणे. 1. मनाला कारण नसताना शांतता मिळू लागते. पूर्वी छोट्या छोट्या गोष्टींवर राग यायचा, चिंता वाटायची, झोप लागत नसायची. पण आता हळूहळू मन शांत होतं. संकट असतातच, पण त्यांना सामोरे जाण्याचे धैर्य वाढतं. स्वामींच्या नामस्मरणामुळे मनाला एक वेगळी ताकद मिळते. बाहेर परिस्थिती तशीच असते, पण आतला माणूस बदलायला लागतो. हीच खरी कृपा आहे. मित्रांनो, स्वामींची कृपा म्हणजे फक्त चमत्कार नव्हे, तर संकटातही मन स्थिर ठेवण्याची शक्ती मिळणं होय. 2. संकटात अचानक मदतीचा मार्ग मिळतो. जीवनात अडचणी सर्वांनाच येतात, पण काही वेळा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतं. असतानाच एखादी व्यक्ती मदतीला येते, एखादा नवीन मार्ग सापडतो किंवा योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते. अनेक स्वामी भक्त सांगतात की सगळं संपलं असं वाटत असतानाच स्वामींनी मार्ग दाखवला. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक गोष्ट चमत्कारानेच होते, पण योग्य वेळी योग्य दिशा मिळणं ही देखील मोठी कृपा असते. 3. घरातील वातावरण हळूहळू बदलू लागतं. पूर्वी घरात सतत तणाव, वाद किंवा अस्वस्थता असेल, पण आता प्रेम, आदर आणि शांतता वाढू लागते. स्वामींचं नामस्मरण, प्रार्थना आणि सकारात्मक विचार यामुळे घरातील वातावरणावरही चांगला परिणाम होऊ शकतो. ज्या घरात प्रेम, विश्वास आणि देवावरील श्रद्धा असते, त्या घरात आनंद आपोआप वाढत जातो. 4. मेहनतीचं फळ मिळू लागतं. स्वामींची कृपा म्हणजे बसून राहिल्यावर सर्व काही मिळणं नव्हे. जे लोक प्रामाणिकपणे मेहनत करतात, हार मानत नाहीत आणि स्वामींवर विश्वास ठेवतात, त्यांना हळूहळू यश मिळायला सुरुवात होते. कधी नोकरी मिळते, कधी व्यवसाय सुधारतो, तर कधी आर्थिक अडचणी कमी होऊ लागतात. स्वामी नेहमी सांगतात, कर्म करा, फळाची चिंता करू नका. 5. स्वामींचं नाव घेण्याची ओढ वाढते. पूर्वी नामस्मरण करायला वेळ मिळत नसे, पण आता मनातूनच श्री स्वामी समर्थ हा जप सतत होत असतो. भक्ती ही जबरदस्तीने होत नाही, ती मनातून निर्माण होते. जेव्हा मनाला देवाच्या नावात आनंद मिळू लागतो, तेव्हा समजावं की आपल्या आयुष्यात आध्यात्मिक प्रगती सुरू झाली आहे. 6. चुकीच्या मार्गापासून मन दूर राहू लागतं. पूर्वी राग, मत्सर, लोभ किंवा चुकीचे निर्णय घ्यायची सवय असेल, पण आता मन स्वतःच सांगतं, हे योग्य नाही. चांगलं वागण्याची इच्छा वाढते, इतरांना मदत करावीशी वाटते. हा बदलही स्वामींच्या कृपेचाच एक भाग मानला जातो. 7. मनात अढळ विश्वास निर्माण होतो. सगळ्यात मोठं लक्षण म्हणजे कोणतीही परिस्थिती असो, मनात एक आवाज येतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा विश्वास मनाला पुन्हा उभा राहायला शिकवतो. स्वामी भक्त कधीच एकटा नसतो. श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्यासोबत तो प्रत्येक संकटावर मात करू शकतो. ही 7 लक्षणे तुमच्या आयुष्यात दिसत असतील तर स्वामींचे आभार माना आणि भक्तीचा मार्ग सोडू नका. लक्षात ठेवा, स्वामींची कृपा म्हणजे केवळ चमत्कार नव्हे, तर योग्य विचार, योग्य मार्ग, धैर्य, संयम आणि चांगले कर्म करण्याची प्रेरणा होय. जर हा व्हिडिओ तुम्हाला
आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि